शौर्य श्रुती भाग 55. आणि श्रुती वाघ काय? तू श्रुती राज्याध्यक्ष आहेस, ह्या शौर्याची श्रुती आहेस, माझी श्रुती आहेस. सॉरी ना शौर्य म्हणत तिनेच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याचा राग शांत करण्याचं हेच एकमेव अस्त्र होतं. दोघेही आता एकमेकांना डीपली किस करत होते. आता पुढे श्रुती रणदिवे नसल्याने पोलीस स्टेशनचा सगळा लोड प्रसादवर येत होता. उशिराच प्रसाद घरी आला. त्याने डोअरबेल वाजवायच्या आधीच निधीने दार उघडलं. अरे वा, तुला कसं कळलं मी आलोय ते? पण निधी काहीच नाही बोलली. प्रसाद घरात आला तर समोर त्याला प्रिया दिसली. आज तुझी नाईट शिफ्ट होती ना? सोफ्यावर बसून पायातल्या शूजची लेस काढत प्रसाद प्रियाला म्हणाला. पण प्रिया ती त्याच्याकडे रागात पाहत होती. प्रियाचा आवाज आला नाही म्हणून प्रसादने चेहरा वर करून पाहिले. काय झालं? कोणीच का काहीच बोलत नाहीये? तो त्या दिगींकडे पाहत म्हणाला. आई, काही झालंय का? त्यांनी डोळ्याने प्रियाकडे खुणावलं. कोण काही बोलणार आहे का? आणि नसेल बोलायचं तर जेवायला घ्या, मला खूप भूक लागली आहे. रागात प्रसाद बूट रॅकमध्ये व्यवस्थित ठेवत म्हणाला. प्रसादने पुन्हा त्या तिघींकडे पाहिलं आणि तो त्याच्या रूममध्ये फ्रेश व्हायला निघाला होता की प्रियाचा आवाज आला. प्रसाद थांब. प्रसादने रागात कपाळावर आठ्या आणून तिच्याकडे पाहिलं. बोल. प्रसाद मान तिरकी करून तिच्याकडे पाहत म्हणाला. हे काय आहे? प्रिया त्याच्यासमोर तिचा मोबाईल धरत म्हणाली. काय आहे बघू म्हणत प्रसाद तिच्याजवळ आला आणि त्याने प्रियाचा फोन हातात घेऊन पाहिलं. पोलीस स्टेशनमध्ये प्रसाद जेव्हा श्रुतीची समजूत काढत होता तेव्हा त्याने श्रुतीला मिठीत घेतलेले आणि खाली झुकून तिचे डोळे पुसतानाचे फोटो होते. प्रसादने फोटो पाहिले. कोणी पाठवले तुला हे फोटो? माहीत नाही, पण ज्याने पाठवले त्याची मी आभारी आहे. निदान माझ्याकडे आता तुझ्या हे असल्या धंद्याचे पुरावे तरी आहेत. रागात प्रिया त्याच्या हातातून मोबाईल खेचून घेत म्हणाली. मूर्ख आहेस असं वाटायचं मला, पण तू खरंच इतकी मूर्ख असेल असं नव्हतं वाटलं. प्रसाद, प्रिया जोरात ओरडत म्हणाली. राजरोसपणे हे धंदे करताना तुला लाज नाही वाटत? हे बघ, हे सगळं कोणीतरी मुद्दाम केले. मला आणि श्रुतीला बदनाम करण्याचा डावा आहे हा. हो, तू आता असंच म्हणशील ना? तुझी चोरी पकडली गेली आहे. कसली चोरी? हे फोटो आजचे आहेत, हे मी तुला सांगतो. श्रुतीचं आणि सरांचं भांडण झालं होतं. श्रुती खूप ट्रेसमध्ये होती. हात बँडेजमध्ये असताना सुद्धा ती ड्युटीवर आली होती. तर मोठा पराक्रमच गाजवला असेल ना? हो, पराक्रमच गाजवते म्हणून आज टॉप पोझिशनवर आहे, समजलं? आणि झालं असेल तर आई जेवण घे. दमलोय मी दिवसभर आणि ज्याला हे समजायचे ते त्याने समजावं. मला काही फरक पडत नाही. आज शेवटचं सांगतोय. जग जर इकडचं तिकडे झालं तरी माझ्या आणि श्रुतीच्या मैत्रीत कोणी आलेलं मी सहन करणार नाही. ह्या असल्या फेक गोष्टींवर माझा विश्वास नाही. पण माझा आहे आणि खूप झालं तुझं. श्रुती 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 वैताग आलाय नुसता. एकतरी ती तुझ्या आयुष्यात राहील, नाहीतर मी तरी. मग एक, श्रुतीची जागा इथे आहे. प्रसादने त्याच्या हृदयावर बोट ठेवून सांगितलं. ती माझी बेस्टी आहे. तिची जागा मी या जगात दुसऱ्या कोणालाच देऊ शकत नाही, अगदी तुलाही नाही. मग एकत्र राहून उपयोग काय आहे आपला? ती जर तुझ्या हृदयात आहे तर मग माझी जागा कुठे आहे? चिडून प्रिया प्रसादच्या छातीवर फटके मारत म्हणाली. ती मैत्रीण म्हणून माझ्या हृदयावर कायम राज्य करेल आणि तू बायको म्हणून. तुझ्या व्यतिरिक्त मी बायको म्हणून कोणालाच ते स्थान देऊ शकत नाही. आता तुझं तू ठरव. प्रसाद, तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? प्रियाचे डोळे पाण्याने भरले होते. तुला कधीच कोणतीच गोष्ट आजवर कळली नाही प्रिया. ना तुला नवरा बायकोचं नातं कळलं, ना मैत्रीचं. बास, खूप झालं तुझं प्रसाद. मी आता एक क्षणही इथे थांबणार नाही. तुझा रस्ता तुला मोकळा आहे. प्रसादही रागात म्हणाला. प्रसाद, अरे काय बोलतोयस तू? इतका वेळ गप्प बसलेली प्रसादची आई दोघांच्या भांडणामध्ये पडत म्हणाली. आई, एकच गोष्ट हजारदा मला सांगता येत नाही. तिचा निर्णय घ्यायला ती मोकळी आहे. जर विश्वासच नसेल तर बोलतच प्रसाद रागात त्याच्या रूममध्ये निघून गेला. अगं प्रिया, तू समजते तसं खरंच काही नाही ग. तू तरी समजून घे. नेहमी मीच का समजून घ्यायचं म्हणत रागात प्रिया ही प्रसादच्या मागे आत गेली आणि तिची बॅग घेऊन बाहेर आली. प्रिया, अगं असं काय करतेस? तो म्हणतोय ना कोणाचं तरी त्याला बदनाम करण्याचा डाव आहे. खोटं बोलतोय तो. पोलीस स्टेशनमध्ये हे धंदे करतोय तर बाहेर काय आणि किती करत असेल? अगं काहीही काय बोलतेस? मी नाही या असल्या माणसासोबत संसार करू शकत म्हणत प्रियाने पायात चप्पल घातली. प्रिया, अगं थांब, मी त्याला समजावून सांगते. आई, जाऊ दे तिला. नुकताच फ्रेश होऊन आलेला प्रसाद रागात प्रियाकडे पाहत म्हणाला. अरे असं काय म्हणतोस? लक्ष्मी आहे ती या घरची. हो, पण तिला त्याची पर्वा आहे का? सदसद विवेकबुद्धी घाण पडली आहे तिची. त्याचं पुढचं हे बोलणं ऐकायला प्रिया तिथे नव्हतीच. ती घरातून बाहेर निघूनही गेली होती. प्रसाद, अरे थांबव तिला. आई, मला जेवायला मिळणार आहे का की जाऊन झोपू? अरे पण ठीक आहे म्हणत प्रसाद त्याच्या रूममध्ये गेला आणि रूमचा दरवाजा जोरात आपटून त्याने लॉक केलं आणि उपाशी झोपला. स्वतःच्या मुलाला उद्ध्वस्त होणारा संसार पाहण्यापलीकडे प्रसादची आई सध्या तरी काहीच करू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शौर्याला उशिरात जाग आली. आता ही श्रुती त्याच्या खांद्यावर डोकं टेकून शांत झोपली होती. झोपेल तेवढी शांत असते, मनाशी बडबडत शौर्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. श्रुतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. जागीच आहेस ना? श्रुतीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहत हसत एक गोड स्माईल दिली. फिलिंग बेटर? हो. आता पेन होत नाहीये. आता मेहरबानी करून आराम करशील? हो,
पण तुम्ही कॉलेजला जाणार मग? जावं तर लागेल. मुलांचे एक्झाम जवळ आले आहेत. मुलं जेवढं टेन्शन घेत नाहीत तितकं तुम्ही घेता, श्रुती तोंड वाकडं करत म्हणाली. हो, काय करणार, तुझ्यासारखे अतरंगी पण असतात ना. त्यांच्या पास होण्याची काळजी तीही शिक्षकांना करावी लागते. म्हणजे मी काय नापास व्हायचे का? श्रुती तोंड फुगवत म्हणाली. नापास नाही पण काटावर पास, शौर्यही तिला चिडवत म्हणाला. जा न शौर्य, ती त्याला फटका मारायला गेली. तसं शौर्यने वरचेवर तिचा हात धरला आणि तिच्या हातांवर ओठ टेकवले. प्लीज शौर्य, आज नका न जाऊ, खूप बोर होतं मला. ओके, बघतो प्रिन्सिपल सरांशी बोलून म्हणत शौर्यने रात्री स्विच ऑफ केलेला फोन हातात घेतला आणि ऑन केला. श्रुती त्याला डाव्या बाजूने बिलगून झोपली. शौर्यने फोन ऑन केला. आदल्या रात्री श्रुती मिटत असताना फोनची मेसेज टून वाजत होती, म्हणून त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. अनोळखी नंबरवरून इतके सारे मेसेजेस स्वतःशी बडबडत त्याने ते मेसेज बघायला ओपन केले तर त्यात त्याला फोटो दिसले. शौर्यने ते फोटो डाउनलोड करून पाहिले तर प्रसाद आणि श्रुती पोलीस स्टेशनमध्ये मिठीत असतानाचे फोटो होते. शौर्य, काय बघताय? हे बघ म्हणत शौर्यने तिच्यासमोर फोन धरला. श्रुती, हे फोटोज कोणी पाठवले असतील? बघू म्हणत श्रुती उठायला गेली तसं शौर्यने तिला कमरेत हात घालून व्यवस्थित बसवले आणि पुन्हा फोन श्रुतीच्या हातात दिला. हे फोटो माझ्या केबिनमधले दिसत आहेत. हां, आठवलं. काल त्या आरोपींना मारताना हातातून रक्ताची धार लागली होती, म्हणून प्रसाद जबरदस्ती मला ओढून केबिनमध्ये घेऊन गेला होता. ते मी थोडी रागात होते म्हणून. मग मी काही म्हणालो आहे का? तुम्हाला माहीत आहे ना शौर्य, आमची मैत्री कशी आहे ते. हो, पण हे त्या फोटो पाठवणाऱ्याला माहीत नाही ना. शौर्य तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला. शौर्य, हा नंबर मला सेंड करा, मी बघते कोण आहे ते. ओके म्हणत शौर्यने श्रुतीला तो नंबर सेंड केला आणि उठून तो फ्रेश व्हायला निघून गेला. हॅलो, कुठे आहेस? मॅडम, तुम्ही रजेवर तर आम्ही पण. तुला मोकाट वळू सोडला नाही आहे. पण मॅडम, एक नंबर सेंड करते, माहिती काढ. ओके मॅडम म्हणून शरदने फोन कट केला. आयला, ह्या मॅडम जरासुद्धा आराम करू देत नाहीत. चल शरद, लाग कामाला, नाहीतर मॅडम तिरडी बांधतील तुझी. हातातला चहा संपवून शरद श्रुतीने पाठवलेल्या नंबरची माहिती काढायला निघून गेला. शौर्यने सुट्टी घेतल्यामुळे श्रुती आणि तो रूममध्येच एकत्र निवांत वेळ घालवत बसले होते. इतक्यात रूममधला फोन वाजला. शौर्यने फोन रिसीव्ह केला. शौर्य, श्रुतीला घेऊन खाली ये, कोणीतरी भेटायला आलंय. कोण आहे मॉम, विचार ना. अरे, कोणी मुलगी आहे. श्रुती तिला ओळखते म्हणते आणि तिला अर्जंट श्रुतीची बोलायचंय. बरं, आलोच म्हणत शौर्यने फोन कट केला. काय झालं शौर्य? अगं, तुला कोणी मुलगी भेटायला आली आहे. शौर्य अंगात टी शर्ट घालत म्हणाला. मला? कोण आहे? माहीत नाही, नाव नाही सांगत ती, पण तू तिला ओळखते असं तिचं म्हणणं आहे. कोण असेल? श्रुती विचार करत म्हणाली. इथे बसून कळणार आहे का? चल खाली जाऊया, बोलतच शौर्यने तिला सावकाश बेडवरून खाली उतरायला मदत केली. दोघीही आता हळूहळू खाली आले. एक मुलगी सोफ्यावर बसली होती, पण पाठमोरी होती. शौर्यने श्रुतीला हाताला धरून सोफ्याजवळ नेले. निधी, तू अशी अचानक? घरी सगळं ठीक आहे ना? आणि प्रसाद? दी, थोडं बोलायचं होतं, निधी हाताची चुळबुळ करत म्हणाली. रिलॅक्स हो आणि बस. दी, ते बसून बोलूयात. श्रुतीच्या बोलण्यावरून घरात ते प्रसादची कोणी नातेवाईक असावी असं सगळ्यांना वाटलं. रमाई, पाणी आणि 2 कप चहा आणि शौर्यसाठी कॉफी आणा. बरं म्हणून रमाई लगेच किचनमध्ये गेली आणि आधी तिने पाणी आणून निधीला दिलं. तीही लगेच पाणी प्यायली. अगं, आता अशी अचानक? कॉलेज नाही का आज? ते लवकर सुटलं कॉलेज. दी, एक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. अगं बोल ना, कोणी त्रास देते का कॉलेजमध्ये? तसं असेल तर मला सांग. आणि प्रसाद आहेस की नाही? दी, तसं काहीच नाही आहे. थांब म्हणत निधीने तिचा मोबाईल काढला आणि श्रुतीसमोर एक फोटो धरला. हा फोटो तुझ्याकडे कसा? म्हणजे तुला कोणी सेंड केला? कोणी सेंड नाही केला. हे बघ, अजून आहेत असं म्हणून तिने श्रुतीला अजून 2-3 फोटो दाखवले. शौर्य, तुमचा मोबाईल द्या जरा. शौर्यनेही लगेच त्याचा मोबाईल काढून श्रुतीला दिला. श्रुतीने त्याच्या मोबाईलमधले आणि निधीच्या मोबाईलमधले फोटो आणि नंबर चेक केला. फोटो सेम होते, पण दोन्ही नंबर वेगवेगळे होते. तुला कधी हे फोटो आलेत? दी, हे फोटो मला नाही, वहिनींच्या मोबाईलवर आले आहेत. आणि मग आदल्या रात्री घरात घडलेलं रामायण तिने श्रुतीला सांगितलं. मूर्ख आहे का ही? प्रिया सतत काय प्रसादवर संशय घेते? दी, दादाने अनेकदा बहिणीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण तिच्या डोक्यात तुझ्याविषयी खूप राग आहे आणि ह्या फोटोनी त्यात भर टाकली आहे. हे फोटो दादा किती गयागुजारा आहे हे दाखवण्यासाठी प्रूफ आहेत असं ती म्हणत होती. पण मला आणि आईला माहीत आहे दादा आणि तुझी फ्रेंडशिप प्युअर आहे ते. वहिनीला कसं समजावून सांगावं तेच कळत नाही आहे. आणि त्यात काल रात्री ती घर सोडून गेली आहे. अगं, मग प्रसाद काहीच नाही बोलला का? तिला थांबवायचं ना त्याने. नाही थांबवलं ना. सकाळी वहिनींच्या बाबांचा फोन आला होता. तेही दादाला खूप उलटसुलट बोलले आहेत आणि पुन्हा वहिनीला पाठवणार नाही म्हणालेत. उलट ते दिवसच्या वार्ता करत होते आणि बहुधा वहिनीला दिवस पण गेलेत. काय करावं ते सुचत नव्हतं. सकाळपासून कशातच लक्ष लागत नाही आहे, म्हणून मग तुझ्याकडे आले. ठीक आहे, मी पाहते काय करायचं ते, तू टेन्शन नको घेऊस. ह्या इतक्याशा गोष्टीवरून तिला डिवोर्सवर पोहोचायची गरज नव्हती. मला प्रियाचा ॲड्रेस सेंड कर आणि तू जा घरी आता. दी, नक्की तू सगळं ठीक करशील ना? कालपासून घरात कोणी काहीच खाल्लं नाही आहे.
आईने तर इतकं टेन्शन घेतलंय ना. दादा तर सकाळी पण उपाशीच गेलाय. तू नको काळजी करूस, मी बघते. तू व्यवस्थित घरी जा आणि पोचलीस की मला कळव, ओके? हो म्हणत चहा घेऊन निधी निघून गेली. शौर्य माझ्यासोबत चला, आपणच आता प्रियाचा हा गैरसमज दूर करू शकतो. ओके चल आवरून जाऊ म्हणत शौर्य पुन्हा तिला वर रूममध्ये घेऊन गेला आणि दोघेही आवरून पुन्हा निधीने पाठवलेल्या ॲड्रेसवर प्रियाच्या घरी गेले. प्रिया तशी चांगल्या घरातली होती, एका उच्च सोसायटीत राहिलेली. इथे वॉचमन श्रुतीला आणि शौर्यला आता सोडायला तयार नव्हते. हे बघ, मला सरंजामेंना भेटायचं आहे. त्यांची मुलगी प्रिया ती इथेच राहते ना? हो इथेच राहतात सरंजामे. पण त्यांच्या तुम्ही कोण आहात? वॉचमन दरवडावून विचारू लागला. श्रुतीने शौर्याला तिचं आयडेंटिटी कार्ड दाखवायला सांगितलं. पोलीस? पण मॅडम सरंजामेंनी काय केलं? अरे बाबा काही नाही केलं, फक्त भेटायचं आहे आम्हाला त्यांना. फॅमिली फ्रेंड आहोत. बरं बरं, ते 5वा मजला 3री रूम. मॅडम नक्की काही नाही ना? श्रुतीने आता रागात वॉचमनकडे पाहिलं आणि त्याने घाबरून मान खाली घातली. श्रुती आणि शौर्य प्रियाच्या रूमच्या बाहेर आले आणि त्यांनी डोअरबेल वाजवली. एका मुलीने येऊन दरवाजा ओपन केला. कोण पाहिजे? प्रिया इथेच राहते ना? हो, पण आपण कोण? तू तिला बोलव ना. पिंकी कोण आले गं? आतून आवाज आला. माहीत नाही बाबा, ताईला विचारत आहेत. तसे एक मध्यमवयीन गृहस्थ पुढे आले. कोण पाहिजे तुम्हाला नक्की? म्हणजे श्रुतीचा अवतार पाहून त्यांना काही कळेना. काका मला प्रियाला भेटायचे. मी श्रुती राज्याध्यक्ष आणि हे माझे मिस्टर शौर्य राज्याध्यक्ष आहेत. नमस्कार काका म्हणत शौर्यने हात जोडले. नमस्कार. पण श्रुतीला असं आलेलं पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव लगेच बदलले. कपाळावर भल्या मोठ्या आठ्यांचं जाळं पसरलं होतं. या आत या. श्रुती आणि शौर्य आत आलेच तोच प्रिया तिच्या रूममधून बाहेर आली. तू का आली आहेस इथे? अजून काही उद्ध्वस्त करायचं बाकी आहे का? प्रिया श्रुतीकडे रागात बघत तावातावाने बोलत होती. प्रिया शांतपणे ऐकून घे मी काय सांगते ते. काय सांगणार आहेस? तुमचे धंदे मला माहीत नाहीत का? आणि हो, ह्यावेळी मी पुराव्यांसह बोलतेय. नवऱ्याच्या डोळ्यात धूळ झोकून तू अगदी राजरोसपणे माझ्या नवऱ्यासोबत? प्रिया बास, आवर. आवर काय मला सांगतेस? मला तर खात्री आहे तुझ्या पोटातलं हे बाळसुद्धा प्रसादचं. प्रिया पुढे काही बोलणार तो श्रुतीची 5 बोटं तिच्या गालावर उमटली होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.